आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा इथे थांबलेल्या खाजगी प्रवासी बसमध्ये चोरीचा प्रकार घडलाय। रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोरटे पसार झाले। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। भंडारा जिल्ह्याच्या रेंगेपार गावाच्या अंगणवाडीतला धक्कादायक प्रकार समोर आला। अंगणवाडीच्या केंद्रात मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा केला जात असल्याची बाब समोर आली। या प्रकरणी गावकऱ्यांनी पुरवठा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली। वाशिमच्या महागाव, बाळखेड आणि वाकद या परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला। यावेळेला अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेत, त्यामुळे मोठं नुकसान झालंय, तर ज्वारी आणि भुईमुगाच्या पिकाचंही नुकसान झालं आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली। कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आयुक्तांनी बेधडक आव्हान दिलंय। पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखीन जास्त कडक भूमिका कोण सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असं अमितेश कुमार यांनी म्हटलंय। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कठोर कारवाईचे आदेश दिलेत। या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, असं पुण्याच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही, आरोपीला कोणतीही विशेष वागणूक दिलेली नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी न्यूज 18 लोकमतला दिली। पुणे अपघात प्रकरणावरून आता राजकारण तापलं असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत। पुणे पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत? पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुलाला पिझ्झा बर्गर कसा खाऊ घातला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। पुणे अपघात प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली, रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यात रस्त्यावर कशी फिरत होती, असे अनेक प्रश्न उपस्थित करत पुणे अपघाताची न्यायिक चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पुण्यातील अपघाताप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हल्ला चढवलाय। पुणेकरांच्या दबावामुळेच पोलीस प्रशासन नमलं, मात्र आता येरवडा पोलीस स्टेशनचे पीआय आणि तपास अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। तर आर्थिक व्यवहार झाल्यानंतरच तपासात दिरंगाई करण्यात येते, असा आरोपही त्यांनी केलाय। पुण्यातील अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवालला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय, तर अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याप्रकरणी पबच्या मालकाला, मॅनेजरला आणि बार टेंडरला सुद्धा जेरबंद करण्यात आला आहे। पुण्यातील कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी असलेल्या बिल्डर पुत्राला काही तासातच जामीन मिळाला, त्यामुळे पुणेकरांच्या मधून तीव्र संताप व्यक्त होतोय। आरोपीनं अपघाताच्या पूर्वी पबमध्ये जाऊन मित्रांसह दारू प्यायल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। कोझी पबमध्ये बसून दारू पिणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पोलिसांच्या पाठोपाठ आता महापालिकेनं सुद्धा पबच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे। पुणे पालिकेनं शहरातील पब्स, हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत। महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्याच्या मतदानाचा टक्का घसरलाय। अतिशय संथ गतीनं मतदान प्रक्रिया पार पडली, असा आरोप विरोधकांनी केला। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना 5व्या टप्प्यातील मतदान का रेंगाळलं याची चौकशी करावी असे आदेश दिले। निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील, अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवली का, अशी शंका वाटावी असं चित्र होतं, असा घणाघात राऊत यांनी केला। भाजप आणि मित्रपक्षांचा पराभव होणार याची खात्री असल्यानं शेवटचा डाव टाकण्यात आल्याचा आरोप राऊत यांचा आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली, तसंच मान्सून पूर्व कामांच्याबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। ठाकरेंच्या काळात नाले अस्वच्छ असायचे, गाळ पूर्णपणे काढला जात नव्हता, असंही शेलार यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी 5व्या टप्प्यातल्या मतदानाच्या वरून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांच्यावर जोरदार आरोप केलेत। यांना आशिष शेलार यांनी उत्तर दिले। उद्धव ठाकरे यांनी स्वतःची हार त्यांना दिसते, म्हणूनच ते निवडणूक आयोगाकडे बोट दाखवत आहेत, पण पुरावे असतील तर ठाकरेंनी बोलावं, असं शेलार यांनी म्हटलंय।
यावर्षी मान्सूनचं लवकर आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। त्यामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याकरता यंत्रणा सज्ज ठेवा, तसंच जीवित आणि वित्तीय हानी होणार नाही याबद्दलची दक्षता घ्या असे निर्देश संभाजीनगरमधल्या विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले आहेत। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यात आंबवडे फाट्याच्या जवळ वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यानं दुकानावरील पत्रे उडाले तर एका चारचाकी वाहनावर एक भलं मोठं झाड कोसळलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं। कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात जबरदस्त पाऊस झाला। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या पावसानं घरांचं नुकसान झालं असून चिकू, केळी आणि कांब्याच्या बागांचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे। मे महिन्यात अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाचा विदर्भातला मुक्काम आणखी 4 ते 5 दिवस लांबण्याची शक्यता आहे। गेल्या 8 दिवसांपासून सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा प्रभाव असल्यानं मेघगर्जनांसह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। देशातील प्रमुख 150 धरणं आणि पाणी साठवण तलावांच्या पाणी साठवण्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। सध्या देशात फक्त 25%च पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत। त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकऱ्यांना लिंबाच्या बागा वाचवण्यासाठी टँकरच्या माध्यमातून पाणी विकत घेण्याची वेळ आली। जळगावच्या चोपडा इथे फुलांच्या दरात मोठी घसरण झाली। लग्नसराई संपल्यामुळे फुलांच्या मागणीत घट झाली। त्यामुळे 100 रुपये किलो असणाऱ्या फुलांना आता जेमतेम 40-50 रुपयांचा भाव मिळतोय। त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी काहीसा संकटात आहे। राज्यात 12वीचा निकाल 93.37% इतका जाहीर झालाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली। 26 विषयांचा निकाल 100% लागल्याचंही बोर्डानं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। 12वीच्या निकालात कोकणात अव्वल ठरलाय, तर मुंबई विभागाचा निकाल हा सगळ्यात कमी लागलाय। कोकणात 97.91% निकाल लागलाय, तर मुंबईत 91.95% निकाल लागला आहे। अमरावती शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तांनी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत। 21 मे पासून 4 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत। जळगाव जिल्हा परिषदेकडून एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील 1156 बालकं कुपोषणाच्या विळख्यात असल्याचं समोर आलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत 900 घट झाली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामांची मुदत 31 मार्च रोजी संपली। 2 महिन्यानंतरही शासनानं मुदतवाढीचा निर्णय न घेतल्यानं आता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कामांना सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले। मात्र आदेश दिल्यानंतर सुद्धा काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांवर आता कारवाई केली जाणार आहे। अंबाझरी जलसंवर्धन समिती आणि नागपुरातल्या नागरिकांनी एकत्र येत अंबाझरी तलावातील जलपर्णी हटाव मोहीम राबवली। गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या वतीनं हे काम हाती घेण्यात आलं होतं, मात्र ते काम पूर्ण न झाल्यानं नागपूरकरांनी पाण्यात उतरत हे काम पूर्ण केलं। कोल्हापुरातील वडणगे फाट्याच्या जवळ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं 2 ठिकाणी होर्डिंग कोसळले। दुकानांवरही होर्डिंग कोसळले, त्यामुळे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। सुदैवानं दुकान बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएनं मोठी छापेमारी सुरू केली आहे। कर्नाटकातील बंगळुरू, कोइंबतूरसह एकूण 11 ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेत। या प्रकरणी स्फोट घडवणाऱ्या 2 आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली। अकोल्यातून जाणाऱ्या महामार्गावर एका गाडीतून कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या 8 बैलांना वाचवण्यात यश आलंय। यावेळी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
नांदेडमध्ये शिशुगृहात विक्रीच्या उद्देशानं बालक ठेवल्याप्रकरणी संचालकाला 1 लाख रुपयांचा दंड आणि 10 वर्षांची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे. शिशुगृहातील बालक शासकीय नियमाप्रमाणे दत्तक न घेता अवैध मार्गानं दत्तक घेतल्याप्रकरणी 2016 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्थानकाच्या जवळ बाजारपेठेत एकाच रात्री 4 दुकानांमध्ये चोरी झाली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत 5 आरोपींना अटक केली. यापैकी 3 आरोपी हे नागपुरातले असून 2 आरोपी तिरोडा इथले आहेत. धुळ्यातील MIDC परिसरातल्या गोदामाला भीषण आग लागली. हे गोदाम फटाक्यांचं गोदाम होतं. फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत जबरदस्त भडका उडाला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून परिस्थितीवर थोड्याच वेळापूर्वी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. नागपूरच्या सुगतनगर परिसरातील जरीपटका इथल्या एका घराला मोठी आग लागली. यावेळेला 3ऱ्या मजल्यावर अडकलेल्या 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.